नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया। 40 साईजच्या कटोरी ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला काय काळजी घ्यायची असते, 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजसाठी गळा रुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचा आणि त्याचबरोबर परफेक्ट कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सविस्तर सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला त्यातले पूर्ण पॉईंट लक्षात येतील। तर बघा, इथं आपण 40 साईजचा ब्लाऊज कटिंग करताना मोठ्या मापाचे ब्लाऊज ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस बऱ्याच जणीचे प्रॉब्लेम कटोरीमध्ये येतात आणि मुंड्यामध्ये येतात। तर आपला हा ब्लाऊज आहे तो मुंड्यामध्येही परफेक्ट येणार, कटोरीमध्येही परफेक्ट येणार। तर ह्या पद्धतीने ब्लाऊज कट केलेले कधीही बिघडत नाही। तर त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर 40 साईजचा ब्लाऊज आहे। 40 साईजचा जर ब्लाऊज असेल तर उंची किती घ्यायची, तर 40 साईजच्या ब्लाऊजची तयार उंची 14.5 तरी पाहिजेच। म्हणजे काय होतं, उंची कमी असेल त्या ताईंची, पण ब्लाऊज जर तुमचा 40 साईजचा असेल तर तयार उंची 14.5 किंवा 14 तरी पाहिजे। जास्तच उंची त्यांची कमी असेल तर 14 इंच घ्या, पण नॉर्मल उंची असेल तर 14.5 तयार उंची पाहिजे। 14.5 तयार उंची आहे आणि 1 इंच मार्जिन म्हणजे 15.5 इंच आपण इथं उंची घेतलेली आहे। तर आपण इकडच्या बाजूला ही 14.5चा बॉक्स तयार करून घेऊयात। 15.5चा 14.5 तयार उंची आणि 1 इंच मार्जिन, उंचीमध्ये आपण मार्जिन आहे ते 1 इंच मिक्स करत असतो। अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे। हे झालेलं आहे। आता आपण हा उरलेला पेपर कट करून घ्यायचा। आता बघा, आपण उंची घेतलेली आहे, उंचीचा बॉक्स तयार केलेला आहे। आता आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे 3 इंच आपण गळारुंदी घ्यायची आहे। 3.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, म्हणजे तयार 3 इंच होईल। 40 साईजचा ब्लाऊज आहे तर तयार शोल्डर 3 इंच तरी पाहिजे, म्हणजे शोल्डर उतरत नाही। शोल्डर जर कमी असेल तर खांद्यावरून खाली उतरतो, ब्लाऊज ओढल्यासारखा होतो। त्यामुळे तयार शोल्डर आपलं 3 इंच पाहिजे। इथं घेताना आपण 3.5 इंच घेतलेला आहे। हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मोठ्या मापाचे ब्लाऊज कट करताना, म्हणजे तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येईल। आता समोरचा गळा आपला तयार आहे 6 इंच, अर्धा इंच मार्जिन, म्हणजे इथं 6.5 इंचाला एक आपण मार्किंग केलेली आहे। आता इथंही आपण गळारुंदी 3 इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं। डबल मार्किंग केल्यामुळे काय होतं, जे आपली लाईन आहे ती सरळ येते, म्हणजे समोर आणि वरती सेम माप येतं। त्यामुळे ब्लाऊज काय होतं, बिघडत नाही। तर डबल माप न घेता जर घेतलं तर इकडं खाली वरी कमी जास्त झालं तर काय होतं, आपला ब्लाऊज बिघडू शकतो। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला डबल माप घ्यायचं आहे। आता इथं बघा, आपली लाईन थोडीशी पलीकडे गेलेली। आता आपण इथं गोल आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने समोर आपण इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे। समोरचा गोलाकार झाल्यानंतर आता आपण मुंडा घ्यायचा आहे। 40 साईजचा ब्लाऊज असेल तर मुंडा तुम्हाला 6.5 इंच घ्यायचा आहे। तयार मुंडा आपला 6 इंच होणार। इथं आपण 6.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे। आता इथं 3.5 आहे तर इथं पण 3.5 इंचलाच मार्किंग करायचे। आता बरोबर इथं 3.5 इंचला मार्किंग केलेली आहे आपण, आणि हे जे आहे ते आपण सरळ मार्किंग करून घेतलेली आहे। आता बघा, आपल्याला छातीचा चौथा भाग आणि मार्जिन घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग किती आहे आपला, 10 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच। 2 पॉईंट मार्किंग करायचे, एक 10 इंचाचा आणि एक 1.5 इंचाचा। हे आपण हे असं मार्किंग करून घेऊया पट्टीनं। खाली आपण सेम मार्किंग करायचे आहे 10ला आणि 1.5ला, म्हणजे खालचं वरचं मार्जिन सेम आल्यामुळं ब्लाऊज आपला कमी जास्त होत नाही। कमरेचं माप नाही काढलं तरी चालतं, आपण अशाच पद्धतीनं केलं तरी पण ब्लाऊज आपला व्यवस्थित येतोच। हे आपलं शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग। आता आपल्याला मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे। मुंड्याची मार्किंग करताना आपल्याला 2 मार्किंग करायचे असतात। एक मार्किंग 1.5 इंचाची, एक मार्किंग 1 इंचाची। 2 आकार असतात आपले मुंड्याचे। आता दुसरा आकार, पहिला जो आकार आहे त्याला देण्यासाठी आपल्याला 6.5चा मध्ये काढायचा आहे। 6.5चा मध्ये येतो आपला 3.25 इंच। आता हे आपल्या साईडला करून घेऊयात। आता 1.5 इंचाचा जो मुंडा आहे त्याला आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीनं गोल आकार असा राऊंड आला पाहिजे, सर्कल सारखा आकार आला ना मुंड्याचा, हे इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे असा गोल।
आता 1 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथूनच सुरुवात करायची, म्हणजे जे आपला छातीचा चौथा भाग आहे ना तिथूनच. अशा आपले दोन्ही मुंड्याचे आकार दिले ना तर ब्लाऊज म्हणजे कधीही बिघडत नाही, व्यवस्थित आकार येतात. असे आकार आले पाहिजे. हे झालेलं आहे. आता मुंडा, समोरील गळा, आकार. 40 साईजचा ब्लाऊज आहे तर क्रॉसपट्टी आपल्याला 3.5 आणि 3ची घ्यायची आहे. हुक कटोरीच्या साईडला 3.5 घ्यायचं, इकडच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. परत आपण इथल्याही साईडला बरोबर 3 इंचाला एक मार्किंग करायचे आहे आणि 3 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. 3 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपल्याला ही 3 इंचाची जी लाईन आहे त्या 3 इंचाच्या लाईनवरती बरोबर परत 3 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पेपर आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आणि इथून आपल्याला असा वरती व्यवस्थित असा कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीला आकार आला तर कटोरीलाही व्यवस्थित आकार येतो आणि क्रॉसपट्टी व्यवस्थित बसते. ब्लाऊज छातीच्या वरती चढत नाही किंवा खाली उतरत नाही, शोल्डर वगैरे. ब्लाऊज आपला एकदम मापामध्ये बरोबर बसतो. त्यामुळे अशा पद्धतीनं कर्वमध्ये आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला. एकाला आकार दिल्यामुळं दोन्ही आपलं व्यवस्थित बसतं. आता बघा, आपल्याला इथं काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे याचा मध्ये काढायचा आहे, म्हणजे 10 आणि 11.5चा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला. 11.5चा मध्ये काढायचा आहे, डबल फोल्ड टेप करायचा आहे आणि असं मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. 11.5चा असा मध्ये काढायचा, कुठलाही असू द्या, सेम असं घ्यायचं. टेप असं धरायचं आणि ह्याचा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे माप इथून खाली 3.25 इंच घ्यायचं आहे. 1 इंचाची जी कटोरी आहे, 1 इंचाचा जो मुंड्याचा आकार आहे तिथून खाली आपल्याला 3.25 इंच घ्यायचं, म्हणजे इथलं जे अंतर आहे तयार आपलं 2.25 इंच होईल. कटोरीचे तिथं 1 इंच आकार घ्यायचा आहे, इथं वरती घ्यायचं आहे 1 इंच आणि आता हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आपल्याला. हे असे बघा, हे आकार कटोरी किती व्यवस्थित तयार झालेली आहे आपली. अशा पद्धतीने तुमची कटोरी तयार झाली पाहिजे. म्हणजे काय होतं, ती कटोरी जर व्यवस्थित आत्ताच आपली तयार झाली तर आपली परत ही कटोरी व्यवस्थितच येणार. म्हणून अशा पद्धतीने कटोरीला आकार द्या. हे अशा पद्धतीने माप टाका, आपला ब्लाऊज 100% परफेक्ट येतोच. आता तुमच्या इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता हे कटिंग करायचं आहे. कटिंग करताना आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा पेपर, जे शिलाई मार्जिन घेऊन उरलेला आहे पेपर आहे तो कट करायचा. सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आपल्याला. कट मारायचा आहे इथं गळारुंदीला 1-1.5 इंच 2 इंचापर्यंत आणि हे दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. हे साईडला ठेवू, हे कट करून घेऊ आपण आता. हे कट झालेलं आहे आपलं समोरचं. आता आपण क्रॉसपट्टी कट करायची. एक इंचाचा मुंडा कट करायचा. हे असं झालेलं आहे आपलं तयार.
पाठीमागचा गळा तुमचा किती आहे तेवढा तुम्ही गळा घ्या. पाठीमागचा गळा आपला तयार जेवढा असेल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. तयार 9.5, अर्धा इंच मार्जिन 10 इंच. 3 इंच गळा रुंदी घेतली होती, इथंही 3 इंच गळा रुंदी घ्यायची, मार्किंग करायचं. अशा पद्धतीने हे पाठीमागच्या गळ्याचं कटिंग आहे. कटोरी वाढून घ्यायची आहे. कटोरी वाढून घेताना आपला जो पार्ट आहे कटोरीचा, मूळ कटोरी आहे आपली, ही कटोरी जशी आहे तशी सुरुवातीला आपण मार्किंग करून घ्यायची आहे. अशी कटोरी मार्किंग केल्यानंतर आपल्याला कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. प्रत्येक साईजचं वेगळं वेगळं येणार. जेवढं आलं आहे तेवढ्याचा मध्य काढायचा. 6 आलेला आहे, 6चा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे. तीन इंच आलेला आहे. जिथं 3 इंच आलेला आहे तिथं आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. 40 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून दोन्ही बाजूला आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला समोरच्या गळ्याला इथं काहीच न घेता फक्त क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून समोरचा गळा जादा पसरट होणार नाही. हे असं. आणि इकडच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि हा पॉईंट वाढवत वाढवत आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत यायचं आहे. अशा पद्धतीने अशी वाढवून घ्यायची आहे 40 साईजची कटोरी. अशा पद्धतीने वाढवलेली आहे ही कटोरी. हे आता आपण कट करूयात. कटोरी आपली बरोबर आहे का बघण्यासाठी दोन्ही पॉईंट एकमेकांवरती ठेवायचे. पेपर कमी जास्त असेल तर कट करायचा, नसेल तर थोडासा खालच्या साईडला गोलाकार देऊन द्यायचा आहे कटोरीला. ही कटोरी पण आपली परफेक्ट अशी तयार आहे, बघू शकता. आता आपण बाहीच्या कटिंग करूया. बाहीचं कटिंग करताना आता आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर तुमच्या बाहीची जितकी उंची आहे तितकी घ्या. त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करा. अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करा. बिगर अस्तरचा असेल तर 1.5 इंच मिक्स करा. इथं आपला तयार ब्लाऊज आहे 5 इंच. 1.5 इंच तयार बाहीची उंची 5 इंच आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन 6.5 इंच घेतलेला आहे. आता 40 साईजचा ब्लाऊज आहे तर बाहीची रुंदी आपल्याला 40 साईजच्या ब्लाऊजसाठी 10 इंच घ्यायची आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग. दोन्ही साईडला 10-10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. हा 10 इंचाचा बॉक्स तयार करायचा सुरुवातीला. त्याच्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. 5 इंच बाही आहे तयार. 2.5 इंच इथं कॅप हाईट घेतली आपण. जिथं 2.5 इंच घेतलेला आहे तिथं आपण इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच घ्यायचं आणि 1.5चे 2 मध्ये काढायचे. 1/2 इंच आणि 1/2 इंच. ठीक आहे. आता आपल्याला इथून
हे असं मी जसं दाखवलंय ना तसं घ्यायचं आहे। हा एक आकार झाला। आता हा 1.5 इंचचा पॉईंट आहे आपला। ह्या 1.5 इंचच्या पॉईंटपासून आपल्याला खाली 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। इथंही आपण खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे। आता आपल्याला इथून इथपर्यंत आणि हे असे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत। इथून गोलाकार द्यायला सुरुवात करायची आहे अशी। हे असं इकडच्या बाजूला थोडंसं 2 लाईन आतमध्ये घ्यायचं म्हणजे आकार व्यवस्थित येतो आपला। हे आपल्या ह्या लाईनवरती न घेता हे जे आहे ते थोडं इकडच्या बाजूला घ्यायचं। पहिला हे आकार आणि हा हे आकार असा। पहिला हे आकार आपण तसाच घेतलेला, असं आतमध्ये 2 लाईन जायचं। दुसरा हे आकार घेताना आपण सेम तसंच जायचं आहे। म्हणजे काय होणार, आकार आहे ते व्यवस्थित येणार आपले। हे अंतर आपलं बरोबर अर्धा इंच पाहिजे। दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते बरोबर अर्धा इंच पाहिजे आपलं, म्हणजे आपली बाही बरोबर येणार। आता दंडगीर घ्यायचा आहे। दंडगीर आपला 40 साईजचा ब्लाऊज आहे तर 7 इंच दंडगीर येतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। कट करताना आपल्याला हे कट करायचं आहे सुरुवातीला। झालेली आहे आपली 40 साईजच्या ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग। कटोरी बघू शकता, बाहीचे आकार, साईड पट्टी आपली परफेक्ट आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा, कटिंग कधीही बिघडणार नाही। ब्लाऊज तुमचा 100% परफेक्ट येणार। तर 40 साईजचा ब्लाऊज आहे आपला हा। अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।